सो आपल्या चॅनलमधून ही थोडीशी वेगळी रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे। कधी कधी ग्रेव्हीमध्ये आधी मसाले सोडले जातात, पण याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये पहिले मटण सोडून देन मसाले सोडले जातील। चला आता दाल मुंडी वगैरेची सुद्धा रेसिपी बघायला भेटेल। आगरीमध्ये फेमस असं बोलला ना दाल मुंडी, दाल मुंडीसाठी लोक आतुर असतात। जसं आपण मित्रांनो सांगितल्याप्रमाणे घरी जशी दाल मुंडीला टेस्ट नाही येत ना, हल्दीच्या कार्यात खूप भारी टेस्ट येते। आणि याच्यात काय दादा? मुंडी। दादानी बघा असं मस्त मुंडीसुद्धा आणलेली आहेत, 20 मुंड्या आहेत टोटल। मित्रांनो नजारा बघा, एकदम खेडेगावात आल्यासारखा वाटतो की नाही। डोंगरच्या ठिकाणी मस्त असं गाव असलेलं आहे। पाहू शकता कौलारू घर समोरून दिसत असेल मित्र, झूम करून दाखवतो, जी कमी बघायला भेटतात। उडदाची डाळ, गहू, जिरा, जायफळ, वेलची, हळद, गुळ टाकायचा, खोबरा टाकायचा, कोथिंबीर टाकायची। अच्छा, हे म्हणजे आपल्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी। हां, कुलसुमीला खंडोबाला निवेद्य दाखवायचा। हां, मित्रांनो आत्ताच मी नुकताच मटण टेस्ट केलं आहे आणि अजून आगरी मसाला पडला नाही, पण एवढा जबरदस्त टेस्ट होता ना त्या मटणाला, काय सांगू तुम्हाला। म्हणजे आत्तापर्यंत जे व्लॉग झाले होते ना, एक मस्त असा टेस्ट आला, कारण का त्यांची जी पद्धत आहे ना ती खूप भारी पद्धत आहे बनवण्याची। आणि खरंच पूर्ण जेवण झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे टेस्ट करून सांगणार आहे की कशी रेसिपी झाली आहे। ग्रेव्ही बघा किती थिक मस्त जाड झालेली आहे, सुटला की नाही तोंडाला पाणी मित्रांनो। त्यावेळी मित्रांनो एवढे मसाल्याचे पदार्थ आहेत ना याच्यात, बघायलाच एवढं भारी वाटतं, तर खायला किती भारी लागेल। सर्वांची टेस्ट एकत्र जेव्हा होते ना मटणामध्ये मिसळते ना, वा मी तर आतुर झाले कधी रेसिपी तयार होते ना, कधी टेस्ट करून आपल्याला मी आपल्या चॅनलमार्फत सांगतो। वेलकम बॅक टू माय चॅनल #लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो मी आज आलो आहे मुरबाड येथील सरळगाव गावापासून थोड्याच अंतरावरती वडवली गाव आहे, आणि वडवली गावात माझ्या भाचीची हळद आहे। आणि हळदीला आज हळदीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी काय मेजवान आहे ते मी आपण तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो साखरपुड्याच्या मेजवानीनेच माझ्या चॅनलला मॉनिटाईज केला, तर 2 लाखाहून अधिक लोकांनी बघितली होती, पसंत दिली होती, आणि लोकांची फरमाईश होती की असंच लग्न कार्यातील हळदी कार्यातील व्हिडिओ बनवत जा दादा, कारण की पाहू शकता तिथे मोठी मेजवानी असते। सो आज आपल्याकडे टोटल 92 किलोचं मटण आहे आपल्याकडे, आणि बाकी दाल मुंडी वगैरे किती काय आहे ते आपण समोर पाहू शकता। सर्व सहकार्य तिथे काम करतात म्हणजे जेवण बनवण्यासाठी, तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण काय काय आज रेसिपी आहे ती। मित्रांनो पाहू शकता इथे मटण आणि चिकनसाठी ग्रेव्ही बनते। कधी आपण हल्दीमध्ये कार्यक्रमामध्ये बघितलं असेल, मटण आणि चिकन करण्यासाठी आधी ग्रेव्ही बनवण्यासाठी, तर ग्रेव्ही बनण्यासाठी अर्धा पाऊण तास जातो, बरोबर। शिंगोली, जयवंत शिंगोली, तुम्ही म्हणजे किती वर्षापासून हे हल्दी लग्न कार्यक्रमामध्ये करता? बरं 20 वर्षापासून तुम्ही म्हणजे कुठलाही समारंभ असेल तिथे लग्नाच्या समारंभामध्ये हल्दीच्या समारंभामध्ये जेवणाचा कार्यक्रम करतो। काय अनुभव, काय बोलू शकता? किती माणसाचा साधारणतः तुम्ही आत्तापर्यंत जेवण बनवलं आहे? एक चांगला छोटा याचा 1000पर्यंत 1000 माणसांचं जेवण घरी होतं। 1500 लोकांचं जेवण बनवलं जातं। आणि आज मला वाटतं 92 किलो मटण, 80 किलो चिकन आणि 20 मुंडी, 20 किलो वगैरेचा आज इथे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे। सो आपल्या चॅनलमार्फत नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल आज मोठी मेजवानी। आणि आपण नेवालीचे स्वयंपाकी होते, त्यांचं आपण मेजवानीचा व्लॉग टाकला होता, 2 लाखाच्या वर लोकांनी बघितला होता, खूप छान सपोर्ट भेटला। त्याच्यानंतर आज आपल्यामार्फत हल्दीचं जेवणाची रेसिपी दाखवण्यात येणार। आतुरतेने म्हणजे वाट पाहत होती मोठी मेजवानीची। आज 92 किलो मटण आहे आणि 20 मुंड्या, खूप अशी मोठी मेजवानी आपल्या चॅनलमधून आपल्याला बघायला भेटेल। आणि आपण आलो आहे मुरबाड येथील सरळगावपासून थोडंच अंतरावर वडवली गाव आहे। वडवली गावामध्ये माझ्या भाचीच्या हळदीमध्ये आज हा कार्यक्रम आहे, आणि एवढी मोठी
आज जेवणाची रेसिपी आहे. सो नक्कीच तुम्ही या व्हिडिओला पसंती द्याल मागच्या व्हिडिओसारखे. सो भेटूयात आपण पुढे. सो मित्रांनो पाहू शकता मटण बनवण्यासाठी ग्रेव्ही बनते आधी आणि याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ टाकतात ते दादा सांगतील. दादा नाव काय आपलं? सतीश शिंगोले. सतीश शिंगोले. दादा मटण बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवतो, याच्यामध्ये आता आपण काय काय टाकलं? खडा मसाला, तेजपत्ता, दालचिनी, काली वेलची, हिरवी वेलची. आता हा ग्रेव्ही किती वेळ लागेल साधारण? साधारण 20 मिनटं लागतील. 20 मिनिटानंतर मग त्याच्यामध्ये आपण आपला मटण फोडणी. मटण फिरवणार आधी. तर आपण बघूया आपण कशा पद्धतीने हे मटण रेसिपी होते थोड्याच वेळात. सो ग्रेव्हीमध्ये मीठ टाकण्यात येते. सो मित्रांनो मटण आलेलं आहे आणि आता याच्यात ग्रेव्हीमध्ये मटण सोडण्यात येईल. मित्रांनो या 2 टोपामध्ये मटण होणार आहे. इथे सुद्धा ग्रेव्ही होते. दादा तरी हा किती 40 किलो असेल? 30-35 किलो. इथे सुद्धा तयारी चालू आहे ग्रेव्हीची. मित्रांनो थोडा ऑइल त्याच्यातनं घेत आहेत. मित्रांनो एकदम छान अशी पद्धत आहे. जेव्हा ते ग्रेव्ही शिजली जाते ना त्याच्यावरती ऑइलवरती तो मटण टाकला जातो ना, तो पूर्ण स्मेल बरोबर तो मटण खेचून घेतो आणि त्या जेवणाला एकदम भारी टेस्ट येते. सो आपल्या चॅनलमधून ही थोडीशी वेगळी रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे. कधी कधी ग्रेव्हीमध्ये आधी मसाले सोडले जातात, पण याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये पहिले मटण सोडून देन मसाले सोडले जातील. मित्रांनो पाहू शकतो जसं जसं मटण शिजत जाईल ना तसं तसं पाणी सोडण्यात येईल. पाहू शकता पाणी सोडले. मित्रांनो ही मटण ग्रेव्ही होते तोपर्यंत इथे सुद्धा मटण टाकण्यात आपण थोडा लांब उभं राहूया, कारण तेल आपल्या अंगावरती उडणार नाही. सो मित्रांनो याच्यामध्ये मटण गेलेलं आहे 40-45 किलो. जर ह्या मटणाला 15 मिनटं झाली असेल आपण ऑइलवरती टाकल्यानंतर. सेम प्रोसिजर यालासुद्धा होईल 20-25 मिनटं तरी जातील मला तरी वाटतं, आणि त्याच्यानंतर मसाले पडले जातील. सो भेटूया आता आपण थोड्याच वेळात. आता ही मटण टाकले ना जशी जशी शिजल पाणी वरती येईल ना तशी टेस्ट वाढते. त्याच्यानंतर आपण याच्यावरती मसाले टाकणार आहोत आणि मग मसाले टाकले नाही की चव एकदम घरपत्ती आपण जो मटण बनवतो त्या टाईपचं मटण शिजणार आहे आपलं. दादा काही लोक आहेत तेलावरती आधी मसाला टाकला जातो आणि मग मटण टाकलं जातं. ते कसं मग मसाला मुरत नाही ना, मसाला मुरत नाही मग ते आपल्याला खायला मटण विचित्र जरा वाटतं असं. ओके, मसाला मुरत नाही म्हणून मित्रांनो तो तेलावरती आधी टाकला नाही जातं, मटण टाकल्यानंतर टाकला जातो जेणेकरून तो मसाला मस्त त्या मटणामध्ये पुरला जातो. हां
मित्रांनो ओजडी सुद्धा आलेली आहे, पाहू शकता एकदम फ्रेश. एकदम फ्रेश. काय आज दालमुंडी ओजडी. दालमुंडी वगैरे. सो चला आता दालमुंडी ओजडीची सुद्धा रेसिपी बघायला भेटेल. आगरीमध्ये फेमस असं बोलला ना दालमुंडी. दालमुंडीसाठी लोक आतुर असतात. जसं आपण मित्रांनो सांगितल्याप्रमाणे घरी जशी दालमुंडीला टेस्ट नाही येत ना, हल्दीच्या कार्यात खूप भारी टेस्ट येते. आणि याच्यात काय दादा मुंडी. दादानी बघा असं मस्त मुंडीसुद्धा आणलेली आहेत. 20 मुंड्या आहेत टोटल. म्हटलं काय बर्फामध्ये होती स्वतः ही मुंडी. सो झाकण ठेवून वाफेवरती आता मटण शिजवण्यात येईल. मस्त इथे कोथिंबीर सोडलेली आहे मटणावरती. मित्रांनो नजारा बघा, एकदम खेडेगावात आल्यासारखा वाटतं की नाही. डोंगरच्या ठिकाणी मस्त असं गाव असलेलं आहे, पाहू शकता. कौलारू घर समोरून दिसत असेल मित्र, झूम करून दाखवतो, जी कमी बघायला भेटतात. आणि जेवणाची सिटिंग अरेंजमेंट पाहू शकता. सिटिंग अरेंजमेंटसाठी तयारी सुरू आहे. मस्त एक वेगळी रेसिपी वाटते. कोथिंबीरसुद्धा नंतर मारलेली आहे. खूप भारी टेस्ट येणार आहे मित्रांनो आजच्या मटन रेसिपीला. मित्रांनो खास मी बाहेर आलो आहे, पाहू शकता शेती आणि शेतीच्या मध्ये मस्त अशी कौलारू घरं, जे मला खूप आवडतं. कौलारू घरं आणि शेती, झाडं झुडपं, निसर्गाच्या सौंदर्यात आणि शांत असं वातावरणात राहायला मला खूप आवडतं. शहरीच्या बोलू शकता आपण की बिझी शेड्यूलमध्ये आपण शहरामध्ये नेहमी काम, ऑफिस, घर, काम, या दगदगीच्या जीवनात थोडासा निवांतपणा वाटण्यासाठी जेव्हा आपण गावाकडे येतो तेव्हा खूप भारी वाटतं. तिथे शांततामय वाटतं, पाहू शकता. सो चला आता आपण जाऊया पुन्हा जेवणाकडे. चिकनसुद्धा आलेलं आहे आणि त्याच्यावरती बर्फ ठेवला आहे. गरमीचा माहोल आहे, चिकन वगैरे खराब व्हावा नाही म्हणून त्याच्यासाठी बर्फ वगैरे. इकडे सुद्धा चिकन आहे. बघा मित्रांनो कसं मस्त मटणाचा पाणी सुटलं आहे. सो गावाकडे पहा मित्रांनो किती खूप पुष्कळ अशी जागा असतो. हा लग्नाचा स्टेज आहे, मुलीकडचं लग्न आहे म्हणून खूप मोठ्या ऐशपैश जागा बसणार आहे येणाऱ्या वराडी मंडळीसाठी सुद्धा. आणि इथे सुद्धा पाहू शकता मित्रांनो व्हेजची तयारी चालू आहे. व्हेज रेसिपी इथे बनते. सो बघू शकता मस्त वाटते की नाही रेसिपी. तांदूळ टाकण्यात आले आणि ह्या याच्याने उचलणार ना दादा. आणि ते वरण, कांदे वगैरे कापण्याचे. आम्ही जसे मामा तसं नवरदेवीचे मामासुद्धा इथे आहेत. हे वडील नवरदेवीचे आणि हे मामा. सो आता आपण जाऊया. वडे काढतात तिथे. वडे कुठे काढतात? पाठीमागे. सो थेट इथे जाऊया. हा भाऊ मुलीकडचा, मुलीचा भाऊ. सो चला जाऊया आता. इथे वडे काढतायत. 1-2 मिनटं यांना देऊया. महिला मंडळ इथे जमा झाल्यात वडे काढण्यासाठी. आगरी कोली पद्धतीमध्ये अशा पद्धतीचं जेवण असतं. ते पापड्या असतात आणि वडे काढण्याचा. मटणसोबत हे वडे खायला खूप मजा येते. बनवण्याचा कार्यक्रम तिकडे आहे. सो तिकडे बघूया वडे बनवताना कसे बनवतात. चला मला माहिती सांगा कशा पद्धतीने बनवणं. त्याला कॅच, माईक कॅच करा.
नाही थांब ना हे घे. मला काय माहिती 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. तुम्हाला माहिती आहे ना काय एकत्र येऊन हातभार लावतात कोणत्याही कार्यक्रमाला. कोण सांगते सांगा खरोखर. घ्या बोला या पिठात काय काय टाकले तुम्ही बघूच नका. नाही मला माहिती. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. या पापड्याचा पण राज पण सांगा का हल्दीमध्ये केलं होतं. कशासाठी करतात चामटे कशासाठी करतात देवासाठी कुलसुमीसाठी करायच्या ना मग वराडाला द्यायच्या नवरीच्या पापऱ्या आणि वडे कशाचे बनवले जातात. तांदळाचे चणा डाळ मूग डाळ बुरदाची डाळ गहू जिरा जायफळ वेलची हळद गुळ टाकायचा खोबरा टाकायचा कोथिंबीर टाकायची. अच्छा हे म्हणजे आपल्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. हा कुलसुमीला खंडोबाला निवद दाखवायचा. हा यारी समज गई. मित्रांनो खूप छान असा ब्लॉग झाला आहे आणि वडे सुद्धा कसे करतात कसे महिला मंडळी गावचे एकत्र येऊन मदत करतात. खूप भारी व्हिडिओ वाटेल तुम्हाला नक्कीच आवर्जून पाहावा असा हा व्हिडिओ आहे. सो चला आता आपण पुन्हा आलो आहे नॉनव्हेजकडे. नाही थोडा अजून शिजायला लागेल. आता दोन्ही टोपामधलं मटण मस्तपैकी शिजण्यात येईल. पाणी पण सुटलेलं आणि गरम पाण्याची सुद्धा तयारी चालू आहे मटणामध्ये टाकण्यासाठी. आता काय काय याच्यामध्ये तेजपत्ता जायफळ टाक ना सगळं. कांदा मिरी त्याची पेस्ट केली. सर्व मसाले इथे ठेवण्यात आलेले आहे. आगरी मसाला, आला पेस्ट, लसूण पेस्ट, हळद, अख्खा मसाला, जिरा वगैरे सर्व इथे ठेवण्यात आलं. कढीपत्ता. आता हे मसाले सर्व या मटणामध्ये लागणार आहे. आता अद्रक पेस्ट, हळद टाकली. आता इथे मटण शिजत आलं आहे कारण का हा आधी गॅसवरती ठेवला होता. त्याच्यानंतर हा थोड्या वेळानंतर ठेवला मला हा अजून शिजतो आहे. बादशाह कस्तुरी मेथी, आता हिंग टाकण्यात आली. मटण मित्रांनो आताच टेस्ट केला शिजलेलं आहे आणि आता याच्यात लाल मसाला टाकायचा आहे. आगरी मसाला म्हणजे आपली मटण रेसिपी आता होईल. याच्यामध्ये आता सेम प्रोसिजर लसूण टाकण्यात आलं आहे कारण तो पण आता शिजला आहे मटण. सो त्याच्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने मसाले टाकण्यात येणार. आता अद्रक पेस्ट टाकतायत दादा. आणि आता ही कांदा फ्राय केलेला त्याची कांद्याची पेस्ट. मित्रांनो आत्ताच मी नुकताच मटण टेस्ट केला आहे आणि अजून आगरी मसाला पडला नाही पण एवढा जबरदस्त टेस्ट होता ना त्या मटणाला काय सांगू तुम्हाला. म्हणजे आत्तापर्यंत जे व्लॉग झाले होते ना एक मस्त असा टेस्ट आला कारण का त्यांची जी पद्धत आहे ना ती खूप भारी पद्धत आहे बनवण्याची. आणि खरंच पूर्ण जेवण झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे टेस्ट करून सांगणार आहे की कशी रेसिपी झाली आहे.
आता हळद टाकण्यात येते. शाही बिर्याणी मसाला, अनामिक मसाला, मटन मसाला. सेम ॲज इट इज त्याच्यामध्ये पण ते टाकण्यात येते. शाही मसाला आणि मटन मसाला. आता नवरंग आगरी मसाला मित्रांनो. सहाशे ग्रॅम. बघा आगरी मसाल्याचा ना मित्रांनो मेन कलर एकदम लाल येतो आणि छान खायला टेस्टी लागतो. हा काय भारी स्वाद येतो मटणाला आगरी मसाला टाकल्यानंतर. ग्रेव्ही बघा किती थिक मस्त जाड झालेली आहे. सुटला की नाही तोंडाला पाणी मित्रांनो. सो आता मित्रांनो स्वादिष्ट तळी मसाला याला म्हणतात. किती लालसर आहे पहा. हा 800 ग्रॅम आहे. त्यावेळी मित्रांनो एवढे मसाल्याचे पदार्थ आहेत ना याच्यात, बघायलाच एवढं भारी वाटतं. तर खायला किती भारी लागेल. सर्वांची टेस्ट एकत्र जेव्हा होते ना मटणामध्ये मिसळते ना, वा मी तर आतुर झाले कधी रेसिपी तयार होते ना, कधी टेस्ट करून आपल्याला मी आपल्या चॅनलमार्फत सांगतो. धना पावडर याच्यात टाकण्यात येते. 300 ग्रॅम धना पावडर. सेम त्या ठिकाणी सुद्धा 300 ग्रॅम. मित्रांनो टोटल 92 किलो मटण आहे. हा 35-40 किलो असेल किंवा तो 40-42 किलो असेल इथला मटण. आता आपला घरगुती जो घरी बनवलेला आगरी मसाला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकण्यात येईल. हा किती टाकणार दादा? 800 ग्रॅम. आधी जो होता तो 300 ग्रॅम होता. नवरंग 600 ग्रॅम होता. 600 आणि 800 टोटल 1400 ग्रॅम मसाला आगरी मसाला याच्यामध्ये टाकण्यात येतो आहे. त्याच्यानंतर 800 ग्रॅम टाकला आपण तो तळी मसाला, तिखट मसाला. सो मित्रांनो मटण रसासाठी पाणी वाढवण्यात येतं. सो आपला मटण मित्रांनो रेडी झालेलं आहे आणि थोड्याच वेळात ती रेसिपी होईल. आणि मग त्याच्यानंतर दाल मुंडी बाकी आहे, चिकन बाकी आहे. 25 किलो पत्त. मित्रांनो लॉग मोठा होईल पण छान होईल एवढी गॅरंटी मी नक्कीच देतो. मित्रांनो आता खोबरा टाकण्यात आलं आहे. ॲक्च्युली हा सुका खोबरा आहे मित्रांनो, पण थोडासा जाड झाला होता त्याच्यामुळे आणखीन त्याला पेस्ट केली, ते दाताला लागावं नाही म्हणून. हा कसा ग्रेव्ही वाटते जबरदस्त ना. खोबऱ्याशिवाय मजा नसते मित्रांनो कोणत्याही नॉनव्हेजला.
सो मित्रांनो, माझा असा विचार आहे की व्लॉग खूप मोठा होईल. मटनची रेसिपी एक दाखवणार आहे आणि त्याच्यानंतरची दाल मुंडी आणि चिकनची रेसिपी ती पार्ट 2मध्ये दाखवूया असा माझा विचार आहे. बघूया, व्लॉगनुसार डिपेंड आहे. सो टेस्ट मी या रेसिपीमध्येच दाखवणार आहे, या व्लॉगमध्ये. बाकी दाल मुंडी आणि चिकनची जी रेसिपी केली तर मित्रांनो त्याच्यामध्ये मी टेस्ट करून नाही दाखवणार, कारण का टेस्ट एकदाच घेणार आहे. फक्त पार्ट 2मध्ये दाखवण्याचा माझा विचार आहे, जेणेकरून 30 to 40 मिनिटचा जर व्हिडिओ झाला तर तेवढा एंगेज नाही लागत लोक बघण्यासाठी. तो 20-25 मिनिटाचा एक व्हिडिओ असेल आणि एक व्हिडिओ जितका होईल तितका. सो मित्रांनो, आता ही रेसिपी झालेली आहे. फायनल टच देताना आपण भेटूया आणि डायरेक्ट मग रेसिपी टेस्ट करताना भेटूया. कोकोनट पावडर, खोबऱ्याचा किस, सो आता काजू कणी टाकण्यात येईल. मित्रांनो, वडे आले ते आपण पाहिले होते आणि टेस्टसाठी खूप छान वडे लागतात, एकदम गरमागरम आहेत. सो याची टेस्ट इथे आले म्हणून मी तुम्हाला सांगितलं खूप भारी एक नंबर लागते. सो मित्रांनो, आता आपण टेस्ट करायला घेतो. मित्रांनो, घरचंच लग्न आहे, भाजीचं लग्न असल्यामुळे मी घाईत आहे म्हणून राईस भाकरी घेत बसलो नाही. पाहुणे आलेत आणि मला तयारीसुद्धा करायची आहे. तो माझ्या झालेल्या लॉगप्रमाणे मी रेसिपी दाखवतो आणि टेस्ट करून सांगतो. तो सर्वप्रथम आपण मटण टेस्ट करूया कशी झाले. ही ग्रेव्ही